विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्लांट सेलचं स्ट्रक्चर स्टडी केलं आणि त्याचा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला तो बघायचा आहे आणि त्याच्या पुढचा भाग जो आपला आता आहे सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन याच्या अंतर्गत आपल्याला त्याच्या पुढचं अल्टिमेट जे अभ्यासायचं आहे स्ट्रक्चर ते ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. आता ॲनिमल सेलमध्ये काय काय स्ट्रक्चर असतात किंवा काय लेबल्स आहेत, कुठले ऑर्गॅनिल्स आहेत, काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, तर याच्यावरती आता आपण एकेका पार्टबद्दल लक्ष देऊया. तर आपण सुरुवात करूया प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून. म्हणजे आउटरमोस्ट कव्हरिंग जी असते सेलची, प्लांट ॲनिमल सेलची पर्टिक्युलरली, तर ती असते प्लाझ्मा मेम्ब्रेन. जसं की आपण काल बघितलं प्लांट सेलमध्ये ती सेल वॉल असते. आता ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन असते हिला सेमी परमेबल मेम्ब्रेन असं देखील म्हणतात. याचं कारण असं की ती काही घटकांना आत येऊ देते आणि काही घटकांना बाहेर जाऊ देखील देते, म्हणून तिला सिलेक्टिव्हली सेमी परमेबल असं म्हणतात. ती प्रोटीन आणि लिपिडची बनलेली असते. तिच्यासाठी स्पेशल मॉडेल बनवलं गेलेलं आहे एक तिचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी, फ्लुइड मोझाईक मॉडेल, जे की आपण नंतर लक्षात घेणार आहोत. त्यानंतर मग दुसरं एक लेबल आपल्याला या ठिकाणी दिसतं सायटोप्लाझम. तर आतमध्ये पेशीद्रव्य, ज्याला सायटोप्लाझम म्हणतो आपण, तर ते असतं. त्यानंतर मायक्रोट्युब्युल असं एक लेबल आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर हे अशा ट्युब्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, त्याला आपण मायक्रोट्युब्युल असं म्हणतो. त्यानंतर सेंट्रिओल्स आहेत, खूप महत्वाचे असतात हे सेंट्रिओल, हे देखील एक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये एक मोठा न्यूक्लियस त्या ठिकाणी दिसतो, ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आहे. तर असं हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन मटेरियल असलेलं न्यूक्लियस. तर हे एक महत्वाचं स्ट्रक्चर आहे. हा एकदम सेंट्रल आणि सर्व पेशीच्या अंगकांवर नियंत्रण ठेवणारा असा एक घटक आहे, ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया दिसतात. मायटोकॉन्ड्रिया आर दी पॉवर हाऊस ऑफ सेल. दे प्रोड्युसेस एटीपी, एडेनाइन ट्रायफॉस्फेट. जे सेल्युलर रेस्पिरेशन असतं, पेशीच्या आतमध्ये घडणारं रेस्पिरेशन, तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. त्यानंतर आता आपण गॉल्गी ॲपरेटस, हे जे कॅमिलिओ गॉल्गीनं शोधून काढलेले ॲपरेटस आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ते देखील सेक्रेटरी फंक्शन आहे. त्यानंतर लायसोसोम असा एक पॉइंट आपल्याला किंवा एक लेबल आपल्याला दिसतंय. तर हे जे लायसोसोम असतात यांना सुसाईड बॅग असं म्हणतात, कारण ते अशा प्रकारचे एन्झाईम वगैरे सेक्रेट करतात की ज्यामुळं आतलं जे काही त्यांना जे काही घटक आहे तर ते मारले जाऊ शकतात किंवा ते नष्ट करतात, ते डिसइंटिग्रेट करतात त्याला, आणि म्हणून तिला सुसाईड बॅग असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे नेटवर्क फॉर्म करत असतं आणि त्याचे दोन प्रकार आपल्याला दिसतात. म्हणजे काही ठिकाणी त्याच्यावरती असे आपल्याला ग्रॅन्युल्स, म्हणजे ज्याला रायबोसोम्स म्हणतो आपण, रायबोसोमचे हे जो ऑर्गॅनिल आहे रायबोसोम, तो त्याच्यावरती दिसतो आणि म्हणून अशा भागाला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि काही पोर्शन असं आहे की तिथं तो आपल्याला दिसत नाही, तर अशा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण स्मूथ ER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. तर रायबोसोमचं फंक्शन खूप महत्वाचं आहे. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये जे DNA किंवा इतर जे काही असतात, RNA वगैरे पार्टिसिपेट करतात, तसं रायबोसोम इज ऑल्सो प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. तसं आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचंही फंक्शन सांगता येईल की हे ट्रान्सपोर्ट वगैरे सबस्टन्सचा करत असतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत. तर हेच जवळपास सर्व ऑर्गॅनिल आता आपण लक्षात घेतले ॲनिमल सेलमधले. म्हणजे आपण अगदी प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून सायटोप्लाझ्मा, मायक्रोट्युब्युल, सेंट्रिओल, न्यूक्लियस असेल, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स, हे सर्व घटक आपल्या आता अभ्यासून झाल्यानंतर अल्टिमेटली आपल्याला या प्रत्येक घटकाचा आता ब्रीफ स्टडी करायचा आहे. कारण आपल्याला केवळ हे नुसतं इंट्रोडक्शन करून चालणार नाही, तर त्या प्रत्येक पार्टचं, प्रत्येक ऑर्गॅनिलचं स्ट्रक्चर ॲज वेल ॲज फंक्शन ब्रीफमध्ये स्टडी करायचं. आणि म्हणून आता आपण पुढचा जो भाग आहे तो आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर ब्रीफमध्ये प्रत्येक पार्टला एका आता अभ्यासत जाणार आहोत. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ऑफ सेल हा आपला पॉईंट आहे. तो स्टडी करण्याच्या अगोदर किंवा त्याच्या अंतर्गत आपल्याला आज सेल वॉलबद्दल माहिती पाहिजे आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर त्या अगोदर आपण एकदा मोबाईल नंबरच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं होतं
तर त्याच्यावरती थोडंसं लक्ष देऊया की 7038119170 असा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुम्ही तुमच्या अडीअडचणी आणि जे काही प्रश्न असतील ते मला विचारू शकता आणि माझ्यासोबत संपर्कात राहू शकता. तर आपण सुरू करूया. प्लांट सेलचं आपण स्ट्रक्चर लक्षात घेतलं होतं. मायक्रोफिलॅमेंट वगैरे आपण त्याच्यामध्ये दाखवले होते. त्यानंतर सेंट्रिओल आपल्याला या ठिकाणी दिसते आता. त्यानंतर न्यूक्लियस आहे, केंद्रक, रायबोसोम्स आहेत या ठिकाणी, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर दिसत आहेत आपल्याला ते. त्यानंतर स्मूथ ER आहे. मायटोकॉन्ड्रियाबद्दल आपण स्ट्रक्चर स्टडी केलं होतं. त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी ॲपरेटस आहे, लायसोसोम्स आहे. तर हे सगळं प्लांट सेलचं स्ट्रक्चर आपण स्टडी ऑलरेडी केलेलं आहे. आता ॲनिमल सेलचा आपण नुकताच अभ्यास केलेला आहे आणि पुन्हा एकदा त्या डायग्राम आपल्या समोर आलेली आहे. मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपरेटस, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियस असे 2 लेबल आहेत. सेंट्रिओल आहे, मायक्रोट्युब्यूल वगैरे. तर हे सर्व आपण आता ऑलरेडी स्टडी केलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती आता जास्त लक्ष न देता पुढच्या पॉईंटकडं लक्ष देऊया. आणि तो पॉईंट आहे आपला आता सेल वॉलबद्दल. तर सेल वॉल आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलरली प्लांट सेलमध्ये असते आणि याच्यामध्ये जे काही पॉईंट दिलेले आहे, पहिलाच पॉईंट आहे की प्रोटेक्टिव्ह आहे, सेमी ट्रान्सपरंट कव्हरिंग आउटसाइड द सेल मेम्ब्रेन अँड इट इज कॉल्ड एज सेल वॉल. थिक असते, स्ट्रॉंग, रिजिड असते. 0.1 नॅनोमीटर टू सेव्हरल नॅनोमीटर थिकनेस तिची आपल्याला आढळून येते. द केमिकल कंपोजिशन ऑफ सेल वॉल डिफर अकॉर्डिंग टू द सेल टाईप अँड फंक्शन. वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल कंपोजिशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेलमध्ये दिसतं. इन प्लांट इट इज मेड अप ऑफ पॉलिसॅकॅराइड सच एज सेल्युलोज, पेक्टिन, लिग्निन, हेमिसेल्युलोज, क्युटिन, सुबेरिन. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. हेमिसेल्युलोज असेल किंवा सेल्युलोज असेल, क्युटिन आहे, सुबेरिन आहे. टोटली अब्सेंट, सेल वॉल इज टोटली अब्सेंट इन ॲनिमल सेल. केव्हाही आपल्याला ॲनिमल सेलमध्ये ती सापडणार नाही. सेल वॉल प्रोव्हाइडेड रिजिडिटी, सपोर्ट अँड शेप टू द सेल. इट प्रोटेक्ट प्रोटोप्लाझ्मा अगेन्स्ट मेकॅनिकल इंजुरी. प्रोटोप्लाझ्माला मेकॅनिकल इंजुरीपासून ती वाचवते. इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल आणि मटेरियलचं ट्रान्सपोर्टमध्ये देखील ते मदत करते. त्यानंतर सेल वॉलचं आणखी कंपोजिशन आहे की इन प्लांट सेल वॉल शोज मिडल लॅमेला, त्यानंतर आहे प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. आता फर्स्ट घेऊ आपण मिडल लॅमेला. मिडल लॅमेला इट इज थिन अँड लाईज बिटवीन 2 ॲडजसंट सेल. इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म फ्रॉम सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनासिस. सायटोकायनासिसच्या दरम्यान हे फॉर्म होत असतं. इट इज मेनली मेड अप ऑफ पेक्टिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेट. सॉफ्टनिंग जे असतं ना फळाचं ऑफ राईप फ्रूट इज ड्यू टू सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. पेक्टिनचं सोल्युबलायझेशन झाल्यामुळं सॉफ्टनिंग येतं. फळं पिकल्यानंतर आपल्याला ते जे सॉफ्ट लागतात, दिसतात, तर त्याचं सॉफ्टनिंग यामुळं असतं. त्यानंतर आहे प्रायमरी वॉल. इन यंग प्लांट सेल इट इज केपेबल ऑफ ग्रोथ. इट इज लेड इनसाइड द मिडल लॅमेला. इट इज द ओनली वॉल सीन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मिझोफिल अँड पीथ एक्सेट्रा. आता सेकंडरी वॉल आहे. इट इज प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप, सेकंडरी वॉल लेड. इट इज ॲट सम प्लेसेस थिकनिंग इज अब्सेंट विच इज लेड टू फॉर्मेशन ऑफ पीट्स. काही ठिकाणी थिकनिंग असते, अब्सेंट असते आणि तिथं पीट फॉर्मेशन होताना दिसतं आपल्याला. आणि प्लाझ्मोडेस्मेटा हे एक कनेक्शन असतं एका पेशीत आणि दुसऱ्या पेशीत, जे नेबरिंग सेलमधलं ब्रिजेस असतात, आर दी सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस बिटवीन नेबरिंग सेल्स, वन सेल अँड अदर सेल. त्यांच्यामध्ये जे ब्रिजेस असतात ते या प्लाझ्मोडेस्मेटाचे असतात. आता प्लाझ्मा मेम्ब्रेनबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं. आपल्याला माहिती आहे बेसिकली ही प्रोटीन आणि लिपिडची बनलेली असते. आउटरमोस्ट कव्हरिंग असते ही ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये हिच्यावरती सेल वॉल असतं. द सेल इज सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर प्लाझ्मोलेमा. इट इज सेमी परमेबल, म्हणजे सिलेक्टिव्हली परमेबल म्हणतो आपण त्याला. काही घटकांना आत येऊ देते किंवा बाहेर जाऊ देते. इन्क्लोज्ड बाय सेल वॉल. इट इज अबाउट 70 to 100 अँगस्ट्रॉंग इन थिकनेस. आता याचं फ्लुइड मोझाईक मॉडेल दिलेलं आहे बघा. was proposed by Singer and Nicholson in 1972. According to this model, in functionally distinct membranes, different protein subunits are present in highly viscous fluid matrix of phospholipid bilayer. Each phospholipid molecule in the lipid bilayer consists of 2 parts, head and 2 tails, which are hydrophobic. पहा आता याच्यामध्ये हेड आणि टेल असे पार्ट असतात. पुढे डायग्राम आहे, आपण त्याच्यात लक्षात घेऊया ते. The lipid bilayer is about 45 angstrom thick
and tail oriented inward and right angle to the surface of the membrane. Thus, the hydrophobic tail from two lipid layer face each other. The external surface of lipid bilayer has hydrophobic heads. आता याचे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक हेड टेल कसं आहे ते डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येईल. त्यानंतर द हायड्रोफोबिक रिजन of the lipid bilayer provides maximum resistance to the entry of hydrophilic and polar solute. Protein of cell membrane are globular. Based on their organization, the membrane protein are of two type. Extrinsic protein आहे, intrinsic protein असे दोन प्रकार आहे प्रोटीनचे. एक्सट्रिन्सिक प्रोटीन आणि इंट्रिन्सिक प्रोटीन. आता एक्सट्रिन्सिक काय आहे बघा. द एक्सट्रिन्सिक और पेरिफेरल हे असतं पेरिफेरीला आर लूजली हेल्ड टू द फॉस्फोलिपिड लेअर and can easily be removed. The intrinsic protein on the other hand are tightly bound to the phospholipid bilayer and embedded in it. They are also called as integral protein. त्याला दुसरं नाव आहे integral protein. आणि तिसरा प्रकार आहे ट्युनल प्रोटीन. Some protein molecule being larger in size run across entire thickness of the phospholipid matrix and thus are visible on one or both the surface called as ट्युनल protein. तर असे हे प्रोटीनचे प्रकार असतात. फंक्शन पहा काय तर प्लाझ्मा मेम्ब्रेन impart shape to the cell and protect the cell from injury. It regulates the cellular semi-permeability, reabsorption, excretion and secretion. It contributes to the formation of various cell organelles within the cell. Cellular interaction which plays important role in the formation of tissue and defense against foreign body and also it also regulated. Many membrane proteins serve as an enzyme. It maintain individually of the cell formation of projection in amoeba-like organism. Selectively permeable आहे, help in active and passive absorption. It serve as a receptor for various chemical stimulus such as amino acid, hormones and sugar. Ingestion of food and water by endocytosis. तर अतिशय साधे सरळ फंक्शन याचे. सेमी परमेबल आहे ती, रिॲब्सॉर्प्शन मध्ये मदत करते, एक्सक्रेशन मध्ये मदत करते, सिक्रेशन मध्ये रोल पार्टिसिपेट करते. तर अशा पद्धतीने एन्झाईम सिक्रेशन मध्ये देखील याचा रोल आपल्याला आढळून येतो. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन जे आहे ते करण्यामध्ये देखील याचा रोल आहे. इंजेक्शन ऑफ फूड अँड वॉटर एंडोसायटोसिस या माध्यमातून ते करत असतात. डायग्राम आपल्या समोर आलेले आहेत. या ठिकाणी त्याचे हेड आणि टेल आपण जे म्हटलं होतं तर लिपिड बायलेअर आपल्याला या ठिकाणी दिसते. ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन आपल्याला इथं दिसतात, पेरिफेरल प्रोटीन दिसतं, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि कोलेस्ट्रॉल देखील आहे. तर अशा प्रकारचं हे एक मॉडेल याचं आहे. हे दुसरं आणखी आपल्याला त्याचे हेड आणि टेल हे पाहिजे इथं हेड दिसत आहेत आणि हे त्याचे टेल पार्ट दिसतो आपल्याला. सो दिस इज द सेल मेम्ब्रेन. त्यानंतर सायटोप्लाझम असा शेवटचा पॉईंट आहे आपला आजचा. सायटोसोल और सायटोप्लाझ्मा कन्सिस्ट ऑफ जेली लाईक कोलायडल ग्राउंड सबस्टन्सेस कॉल्ड ॲज सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स. It is further differentiated into outer endoplasm and inner endoplasm. दोन प्रकार असतात सायटोप्लाझ्माचे, एक्टोप्लाझम आणि इनर एंडोप्लाझम. द मॅट्रिक्स शोज स्ट्रीमिंग मुवमेंट कॉल्ड ॲज सायक्लॉसिस. पहा स्ट्रीमिंग मुवमेंट करत असतो सायटोप्लाझ्मा नेहमी, त्याला सायक्लॉसिस असं म्हणतात. सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स इज कंपोज्ड ऑफ मिनरल, शुगर, अमिनो ॲसिड, tRNA, न्यूक्लिओटाइड्स, vitamins, proteins, enzymes. There are several type of organelles within the cell such as nucleus, Golgi apparatus, mitochondria, peroxisome, lysosome, plastids, endoplasmic reticulum, ribosome, centriole, etc. तर सायटोप्लाझम हा जो भाग आहे हा जेली सारखा कोलाइड सबस्टन्स आहे. ग्राउंड सबस्टन्स म्हणतो आपण याला. आणि याचं पुन्हा डिफरन्सिएशन आपल्याला एक्टोप्लाझ्मा आणि एंडोप्लाझ्मामध्ये करता येतं. याच्यामध्ये स्ट्रीमिंग मुवमेंट असतात, त्याला आपण सायक्लॉसिस म्हणतो. त्यानंतर आपल्याला सायटोप्लाझमिक मॅट्रिक्समध्ये मिनरल्स सापडतात, शुगर दिसतं, अमिनो ॲसिड असतात, tRNA, न्यूक्लिओटाइड्स, विटॅमिन्स, प्रोटीन, एन्झाईम हे सगळे सबस्टन्सेस आपल्याला आढळून येतात. देर आर सेव्हरल टाईप ऑफ ऑर्गॅनिल्स. आपल्याला माहिती आहे सर्व सेल ऑर्गॅनिल जे असतात ते सायटोप्लाझ्मामध्येच असतात, ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा परऑक्सिसोम आहे, लायसोसोम आहे, प्लास्टिड आहे, एक्सेट्रा. हे सर्व सेल ऑर्गॅनिल त्याच्यामध्ये असतात. तर हे होतं आपलं सायटोप्लाझ्मा, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन असे 3 घटक आपण या ठिकाणी अभ्यासले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे आता एक एक ऑर्गॅनिल घेणार आहोत, जसं की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे किंवा मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे
किंवा इतर 1 बाय 1 सर्व सेल ऑर्गॅनिल आपण लक्षात घेणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.